नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, गणपती बाप्पाची आरती, गणपती बाप्पाचं स्तोत्र, गणपती बाप्पाची पूजा बहुतेक हिंदू धर्मातील 70-80% लोकांना तोंडपाठ आहे. खरं तर कुठलंही कार्य निर्विघ्न पार करण्यासाठी आपण श्री गणेशाय किंवा गणपती बाप्पाची पूजा अर्चा करत असतो. प्रत्येक ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आपल्याला कुठल्या कार्याची सुरुवात करायची असेल त्या ठिकाणी आपण बाप्पाची पूजा करत असतो. गणपती बाप्पाची पूजा केल्याशिवाय कुठलंही कार्य निर्विघ्न पार होत नाही. त्यामुळं बाप्पाची पूजा केली की पुढे सर्वच कार्य अगदी सुकर होऊन जातं. आणि खरं तर बाप्पाची आरती म्हणणं किंवा बाप्पाची पूजा करणं किंवा गणपती उत्सवामध्ये 10 दिवस गणपती बाप्पाचं आगमन होणं, ते आपल्या घरी एखादी मूर्ती बसवणं, त्याची आरास वगैरे करणं, दिवसभर वातावरण कसं प्रसन्न असतं. घरामध्ये आपल्याकडे कुणी ना कुणी पाहुणे येत असतात. बाप्पाची सकाळ संध्याकाळ आरती आपण करत असतो. आणि नेहमी 10 दिवसाचा जो काही आपल्याकडं आलेला जो काही पाहुणा असतो, या पाहुण्याला 10 दिवसांनी निरोप देताना सुद्धा आपल्याला अक्षरशः डोळ्यामध्ये अश्रू येत असतात, आनंदाचे अश्रू येत असतात. हा सगळा प्रवास बाप्पांचा आपण नेहमी पाहिला आहे. आणि मग अशाच या सगळ्या गोष्टीमध्ये राजकारणाची पण एंट्री होते. राजकारणामध्ये सुद्धा राजकीय लोक आपापल्या घरी म्हणा किंवा बंगल्यावर म्हणा, शासकीय बंगल्यावर म्हणा किंवा आपल्या खाजगी घरांमध्ये बाप्पाची स्थापना करतात. पाहुणे तिथं पण पूजेसाठी येतात, आरत्या म्हणतात, फोटो काढतात, सेल्फ्या घेतात. त्याचंही राजकारण होतं. खरं तर काही लोकांना अक्षरशः मनी नाही भाव आणि देवा मला पाव असं जे काही लोक म्हणतात, खरं तर बळजबरी होते. काही लोकांना अक्षरशः गणपतीची आरती घेणंसुद्धा महाग होतं, बळजबरी होते. म्हणायला फक्त आम्ही हिंदुत्वाचे पाईक आहे, आम्ही हिंदुत्व आमचं नसानसात आहे, आमचं हिंदुत्व मग शेंडी जानव्याचं नाही, आमचं हिंदुत्व बडव्यांचं नाही, आमचं हिंदुत्व. आणि अशा प्रकारचे टोमणे टामणे मारणारे उद्धव ठाकरे. खरं तर या उद्धव ठाकरेंचं सरकार महाविकास आघाडीचं 2.5 वर्ष होतं. या 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे 2.5 दिवससुद्धा मंत्रालयात गेले नाही. पण आता सरकार गेल्याच्या नंतर थोडीफार पायाला यांनी भिंगरी लावलेली दिसते. राज्यामध्ये कधी आधी कुठंतरी दौरा ते करतात आणि नेहमी टोमणे मारायचा कार्यक्रम ते सोडत नाही. अनेक प्रकारचे टोमणे त्यांनी शिकून घेतलेले आणि हे टोमणे टामणे ते मारत असतात. खरं तर मध्यंतरी आता आपले भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड साहेब हे महाराष्ट्रीयन असल्यामुळं आणि ते वास्तव्याला दिल्लीमध्ये असतात आणि ते पण हिंदू धर्मामध्ये त्यांनी जन्म घातला आहे. त्यांना पण त्यांची वैयक्तिक आस्था आहे आणि त्यांनी त्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान केले आणि त्यांनी पूजा ठेवली. आणि त्या पूजेसाठी त्यांनी देशाच्या पंतप्रधानांना, मोदीजींना पूजेसाठी बोलवलं, आमंत्रित केलं. आणि मोदीजींनी सरन्यायाधीशांचा मान ठेवून या पूजेला त्यांनी आपली उपस्थिती दाखवली. आणि मग पंतप्रधानांचं पूजा करण्याचं ते जे कौशल्य किंवा पंतप्रधानांचा तो आदरभाव मनोभाव
देवांप्रती त्यांचं जे काही एक चित्त एक रूप, या सगळ्या गोष्टी लपून राहत नाही. कारण हिंदू धर्माच्या देवी देवतांच्या बाबतीत पंतप्रधानांचं आघाड ज्ञान, ते प्रत्येक देवी धर्माच्या किंवा देवी देवतांच्या बाबतीत त्यांचं सखोल असं विश्लेषण म्हणा किंवा प्रत्येक ग्रंथाचं त्यांचं वाचन, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्या कित्येक भाषणांमध्ये, कित्येक वक्तव्यांमध्ये आपण त्यांचा पाहिलं असेल. कारण त्यांच्या अभ्यासाच्या बाबतीत, हिंदू धर्माच्या बाबतीत आपण असं काही म्हणूच शकत नाही की पंतप्रधानांना हिंदू धर्माच्या बाबतीत काही कमी माहिती आहे. आपण त्यांच्या ज्ञानाच्या बाबतीत विचारच करू शकत नाही. ते कुठल्याही विषयामध्ये आणि त्यातले त्यात हिंदू धर्माच्या बाबतीत आणि हिंदू देवी देवतांच्या बाबतीत पंतप्रधानांचं ज्ञान कोणी मोजू शकत नाही. शिवाय त्यांची जी श्रद्धा आहे ती अतिशय गंभीर आहे, मनमोकळी आहे आणि अतिशय श्रद्धेने ते कुठलंही काम, पूजेचं असेल किंवा आरतीचं असेल किंवा देवदेवतांच्या ज्या बाबतीत जे काही त्यांचं स्वतःचं हृदयापासून असं मनोमिलन असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. पण राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टीवर टीका. पंतप्रधान CJIच्या घरी का गेले? CJI पण एक माणूस आहे, त्यांना पण त्यांचा आत्मा आहे, त्यांना पण त्यांची श्रद्धा आहे, त्यांचा पण त्यांना धर्म आहे. ते एक मराठी आहे, त्यांना गणपतीची पूजा करायची आहे. याचा सगळा लोकांना विसर पडलाय. आणि पंतप्रधान तिथं गेल्याने पंतप्रधानांनी काही केसेसमध्ये काही दखल दिली, याचा काय लोकांना पुरावा आहे? म्हणजे लोकांना CJIवर आरोप करायचे किंवा CJIवर यांना भरोसा राहिला नाही. धार्मिक गोष्टींवर सुद्धा हे लोक अशा पद्धतीनं टीका टिप्पण्या करतात. खरं तर या अगोदर सुद्धा पंतप्रधान आणि CJI, मग काँग्रेसच्या काळामध्ये इंदिरा गांधींच्या काळात ते असेल, राजीव गांधींच्या काळात असेल, मनमोहन सिंगांच्या काळात असेल, अनेक वेळा CJI आणि पंतप्रधान भेटलेले, अनेक खाजगी कार्यक्रमात भेटलेले, इफ्तार पार्ट्या अक्षरशः जोडलेले आहे. पण मुस्लिमांच्या इफ्तार पार्ट्यांच्या बाबतीत बोलायचं नाही. पंतप्रधान आणि CJI हिंदू धार्मिक गोष्टीच्या, सनातनी गोष्टीच्या बाबतीत एकत्र आले. ही गोष्ट काही लिबरल पुरोगाम्यांना, या जे काही शांतीदूत आहे यांचे प्रेमी असलेले आपलेच काही बाडगे लोक, यांना पंतप्रधानांचं आणि CJIची भेट चालत नाही. पण आता त्या उलट आता लोक आपल्याकडं, मग आता महाराष्ट्रीयन म्हटल्यावर मग उद्धव ठाकरे, मग उद्धव ठाकरेंचे टोमणे, उद्धव ठाकरेंनी किंवा संजय राऊतांनी लगेच काहीतरी बोलायचं, भुकायचं आणि मग सांगायचं नाही CJIने आमच्या या ज्या काही शिंदे ठाकरे प्रकरणामध्ये किंवा जे काही सरकार यांचं गेलं, मग तो निलंबनाचा काही प्रश्न पेंडिंग आहे, त्याच्यामधून बाजूला व्हावं, त्याचा निकाल त्यांनी देऊ नये. अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. पण आता आपल्याला बोलायचं ते उद्धव ठाकरेंच्या बाबतीत. आता उद्धव ठाकरेंच्या पूजा अर्चा आपण नाशिकला पाहिल्या असतील, अनेक वेळा पाहिल्या असतील. कधी ते आरती हातात घेत नाही आणि आरती हातात घेतली ती त्यांचा कापारा होतो. आता अशाच एका कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे मुंबईला सहकुटुंब गणपतीची आरती करायला एका कुठल्या मंडळात गेले काय, त्यावेळेस खरं तर त्यांच्याबरोबर त्यांचे दोन्ही चिरंजीव किंवा रश्मिताई ठाकरे आणि ते हजर आहे. खासदार अरविंद सावंत दिसतात ते आणि आदित्य ठाकरे गणपती बाप्पाची आरती घेतात आणि आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंना आरती देऊ करतात. ते हा माणूस नको नको करतोय, ते पण एकदा पाहून घ्या.
त्यामुळं नको नको म्हणायचं आणि आदरभाव कुठल्याही देवाबद्दल बाळगायचा नाही. म्हणजेच मनी नाही भाव आणि देवा मला पाव अशी परिस्थिती उद्धव ठाकरेंची आहे. स्वतःला फक्त प्रोजेक्ट करायचं की हिंदुत्व, हिंदू पार्टी, शिवसेना प्रमुखांचे वारस, शिवसेना प्रमुखांचं सगळं दुनियादारी. पण काही नाही, शिवसेना प्रमुख गेल्याच्या नंतर यांनी अक्षरशः त्या हिंदुत्वाला तिलांजली दिली, त्या पार्टीच्या विचाराला किंवा जो काही यांचा कोर वोटर आहे त्यांच्या विचाराला सुद्धा उद्धव ठाकरेंनी मूठ माती दिली. अशीच एक परिस्थिती आहे. आज यांना गणपतीची आरती घेऊ शकत नाही, नको नको करतात ते आणि टोमणे मारायला तर अगदी सगळ्यात पुढे असतात. मग पंतप्रधानांना पण घालून पाडून बोलायचं. यांची परिस्थिती इतकी अवघड आहे. तेव्हा हे काय गणपतीची पूजा करणारे, यांना काय देवा धर्मांचं माहिती आहे. हे प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत कधी कधी अध्याय सांगतात, कधी कधी प्रवचन सांगतात. यांना हनुमानाचं काय माहिती किंवा यांना हिंदू धर्माचं काय माहिती आहे. पण या लोकांना फक्त टोमणे मारायचं माहिती आहे. या लोकांना धार्मिक अनुष्ठान फक्त मतदानासाठी पाहिजे. हिंदू आणि हिंदुत्व या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर उद्धव ठाकरे त्यामध्ये झिरो आहेत. आणि उद्धव ठाकरेंनी हे पण दाखवलं की मला आरती वगैरे काय नको, फक्त मला गणपतीला मानणाऱ्या लोकांची मतं पाहिजे. त्याच्यासाठी मी कुठंतरी मंडपात गेलोय आणि मी कुठंतरी आरती घेतोय, याचे माझे फोटो व्हायरल झाले पाहिजे. बाकी आरती घ्यायला माझ्या हात कापरतात. हे डोळ्यांनी पाहिले, लोकांनी बघितले. अशी अवस्था आहे. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.